नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। पहिले उदाहरण, मसावी काढा 27 आणि 45। तर सुरुवातीला आपण दिलेल्या संख्या 27 आणि 45 आहेत अशा लिहून घेतल्या। त्यानंतर आपण यांचे मूळ अवयव पाडणार आहोत। त्यानंतर 27ची जर आपण फोड केली तर आपल्याला मिळेल 3 9 27 आणि 9ची परत फोड केली तर परत 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 या प्रकारे। त्यानंतर 45ची फोड केली तर 5 9 45, त्यामुळे सुरुवातीला 5 लिहिले आणि परत 9ची फोड होईल 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 5 45। त्यानंतर या दोन्ही अवयवांच्या यादीमधील सामायिक अवयव कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। तर पहिला सामायिक अवयव आहे 3, दुसरा सामायिक अवयव आहे 3, त्यानंतर उरलेले हे असामायिक अवयव आहेत। त्यानंतर मसावीच्या सूत्रानुसार मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार आणि ते सामायिक अवयव आहेत 3 आणि 3, त्यामुळे 3 गुणिले 3 आणि 3 त्रिक उत्तर आपल्याला मिळून जाईल 9 आणि 9चा पर्याय हा सी आहे। तर या प्रकारे आपल्याला जर मसावी काढायला दिलेला असेल तर सुरुवातीला दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पाडायचे आहेत। मूळ अवयव म्हणजे असे अवयव की ज्याच्यानंतर परत याचे अजून फोड होणार नाही, म्हणजे 3 ही मूळ संख्या आहे, इथे 5 ही मूळ संख्या आहे या प्रकारे। त्यानंतर 2 संख्या दिलेल्या असतील तर 2 अवयवांच्या यादी तयार होतील, जर 3 संख्या दिलेल्या असतील तर 3 अवयवांच्या यादी तयार होतील आणि त्या दोन्ही किंवा तिन्हीमध्ये जे सामायिक अवयव असतील त्यानुसार आपल्याला मसावी मिळणार आहे। पुढचे उदाहरण, 18 व 24 यांचा मसावी किती? तर सुरुवातीला आपण 18 आणि 24 या संख्या लिहून घेतल्या। त्यानंतर यांचे जर मूळ अवयव पाडले तर 18ची फोड केली तर होईल 9 दुनी 18, म्हणजे सुरुवातीला 2 लिहिले, त्यानंतर 9ची परत फोड होईल 3 गुणिले 3, त्यानंतर 24ची जर फोड केली तर ती होईल 2 गुणिले 12 आणि 12ची परत फोड केली तर ती होईल 2 गुणिले 6, परत 6ची फोड केली तर ती होईल 2 गुणिले 3, म्हणजे इथे 3 दुनी 6, 6 दुनी 12 आणि 12 दुनी 24 या प्रकारे आपल्याला मूळ अवयव मिळून जातील। त्यानंतर दोन्ही अवयवांच्या यादीमधील सामायिक अवयव काढले तर पहिला सामायिक अवयव मिळाला 2, पुढचा सामायिक अवयव मिळाला 3 आणि उरलेले असामायिक अवयव आहेत। त्यानंतर मसावीच्या सूत्रानुसार मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार। सामायिक अवयव आहे तिथे 2 आणि 3, तर यांचा गुणाकार केला तर आपल्याला मसावी मिळेल 6 आणि 6चा पर्याय हा ए आहे, म्हणजे 6ने 18ला सुद्धा भाग जातो आणि 6ने 24ला सुद्धा भाग जातो आणि 6 ही अशी सामायिक संख्या आहे जी महत्तम म्हणजे मोठी आहे, सामायिक आहे आणि 18 आणि 24ची दोघांची विभाजक आहे, म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक। पुढचे उदाहरण, 21 45 आणि 40 या संख्यांचा मसावी काढा। तर सुरुवातीला आपण दिलेल्या तिन्ही संख्या लिहून घेतल्या। त्यानंतर 21चे जर आपण मूळ अवयव पाडले तर 21ची फोड होईल 3 7 21, त्यानंतर 45ची फोड होईल 5 9 45, तर सुरुवातीला 5 लिहिले, त्यानंतर 9ची फोड होईल 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 5 45, त्यानंतर 40ची फोड केली तर 40 होईल 85 40, त्यानंतर 8ची फोड होईल 2 गुणिले 2 4 आणि 4 दुनी 8 म्हणजे 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि 8 पंचे 40। तर या प्रकारे मूळ अवयव पाडले। त्यानंतर मसावीचे सूत्र आहे सामायिक अवयवांचा गुणाकार आणि या 3 अवयवांच्या यादीमध्ये एक सुद्धा सामायिक अवयव नाही आहे, त्यामुळे इथे आपल्याला मसावी मिळणार आहे 1 आणि 1चा पर्याय हा डी आहे। इथे जर आपण बघितले तर 3 हे 2 अवयवांच्या यादीमध्ये कॉमन आहे, परंतु तिन्हीमध्ये आपल्याला पाहिजे असते मसावी काढताना, त्यामुळे इथे आपण मसावी 1 घेणार आहोत, कारण 1ने 21ला पण भाग जातो, 1ने 45ला सुद्धा भाग जातो आणि 1ने 40ला सुद्धा भाग जातो, त्यामुळे इथे महत्तम सामायिक विभाजक मिळणार आहे 1
आणि 1चा पर्याय हा डी आहे. पुढचे उदाहरण, 2 क्रमवार संख्यांचा लसावी 72 आहे, तर त्या संख्या कोणत्या? हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीससाठी विचारला होता 2023साठी. तर इथे आपल्याला लसावी दिलेला आहे आणि 2 क्रमवार संख्या सांगितल्या आहेत. जेव्हा 2 क्रमवार संख्या सांगितल्या असतील तर तेव्हा त्यांचा मसावी येतो 1, कारण त्या 2 क्रमवार संख्यांमध्ये कोणताही सामायिक अवयव नसतो, त्यामुळे मसावी 1 येतो. आणि 2 क्रमवार संख्यांचा लसावी असतो तो त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो, त्यामुळे त्या ऑप्शनमध्ये आपण अशा 2 संख्या बघायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 72 आहे. तर इथे 7 8 56 होते, इथे 8 9 72 होते, त्यामुळे त्या 2 संख्या आपल्याला मिळाल्या 8 आणि 9, आणि त्याचा पर्याय हा बी आहे. इथे त्या 2 क्रमवार संख्या आहेत 8 आणि 9, म्हणजे त्यांचा गुणाकार केला तर तो आपल्याला येणार आहे 72, जो की आपला लसावी असणार आहे. आणि मसावी 8 आणि 9चा येणार आहे 1, कारण इथे 8चे जे अवयव पडणार आहेत म्हणजे 8चे अवयव येणार आहेत इथे 2 × 2 × 2, आणि ते 3चे अवयव येणार आहेत 3 × 3. तर या 2 अवयवांच्या यादीमध्ये एकसुद्धा सामायिक अवयव नाही, त्यामुळे मसावी येणार आहे 1. या प्रकारे आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून लसावी मसावीवरील उदाहरणे सोडवायची आहेत. पुढचे उदाहरण, 2 संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे, त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या किती? तर या गणितामध्ये जे आपण सूत्र वापरणार आहोत ते आहे लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. तर इथे गणितात दिल्याप्रमाणे लसावी आपण लिहिला 192 गुणिले मसावी 16. त्यानंतर इकडे पहिली संख्या आपल्याला सांगितली आहे 48, तिकडे गुणाकारात आहे, ती पलीकडे आल्यानंतर भागाकारात होणार आहे. त्यानंतर उरली फक्त दुसरी संख्या, ते आपण आहे तसे लिहून टाकले. त्यानंतर इथे जर संक्षिप्त रूप दिले तर 16 1 16, 16 3 48, परत 3 1 3, इकडे 3 6 18, राहिला 1, झाले 12, परत 3 4 12. तर इथे आपल्याला दुसरी संख्या मिळाली 64, आणि 64चा पर्याय हा सी आहे. पुढचे उदाहरण, 2 संख्यांचा मसावी 10 असून त्यांचा लसावी 60 आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या? तर इथे जे आपण सूत्र वापरणार आहोत ते आहे लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. तर इथे मसावी आपल्याला दिलेला आहे छेदस्थानचा 10, त्यानंतर अंशस्थानचा लसावी मोठा असतो तो आहे 60. त्यानंतर याला जर आपण भाग लावला तर 0 0 कॅन्सल झाली, म्हणजे उरले फक्त 6, म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याला मिळाला 6. त्यामुळे असामायिक अवयव काढायचे असतील तर 6ची आपल्याला फोड करावी लागणार आहे. त्यामुळे 6ची फोड केली तर ती होईल 3 × 2, म्हणजे आपल्याला अवयव मिळाले 3 आणि 2. त्यानंतर आपल्याला जर पहिली संख्या शोधायची असेल तर पहिला सामायिक अवयव घेतला 3, आणि त्याला गुणिले आपण मसावी करणार आहोत. तर मसावी आपल्याला गणितामध्ये सांगितलं आहे 10, त्यामुळे पहिली संख्या आपल्याला मिळेल 30. त्यानंतर दुसऱ्या संख्येसाठी दुसरा सामायिक अवयव घेतला आपण 2 गुणिले मसावी 10. त्यानंतर 10 दुनी 20, म्हणजे दुसरी संख्या आपल्याला मिळून जाईल 20. तर या प्रकारे आपल्याला संख्या मिळाल्या 30 आणि 20, आणि 30 आणि 20चा पर्याय हा सी आहे. तर या प्रकारे आपण लसावी मसावी या चॅप्टरवरील उदाहरणे पाहिलेली आहेत. तुम्हाला जर अजून उदाहरणे पाहायची असतील तर वरती दिलेल्या आय बटनवरून किंवा एंड स्क्रीनवरून किंवा चॅनलवर तुम्हाला लसावी मसावीची प्लेलिस्ट मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.